चला या ठिकाणी विशेष अनाउन्समेंट करतोय. राजवीर 11 ही टीम जिंकली तर रोहित शिंदे यांच्याकडून दादा किती, राजवीर जिंकली तर 1000 आणि प्रतिस्पर्धी कोणता संघ, RK रोडलाईन जिंकला तर 2000. अनिकेत लवटे यांच्याकडून प्रत्येक चौकाराकरता अक्षय सरोदे यांच्याकरता आपण पाहतोय रोख रक्कम 200 रुपयाचं पारितोषिक. तर मॅचला सुरुवात होतीये. पहिला बॉल आणि इथे पहिल्याच बॉल वरती मिळाला फायफर 5 धावा. अक्षयनं बॅटीला बॉल न लावता 5 धावा वसूल करून दिलेत आपल्या टीमला, अर्थात RK रोड लाईन्सला. रोहित शिंदे या ठिकाणी घेऊन येतात 2000 रुपयाचं पारितोषिक. आणि निश्चितपणे ही टीम तर जिंकली. RK रोड लाईन्स या टीमला 2000 आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण टीम पाहतोय दुसरी टीम राजवीर 11 या टीमला 1000 रुपये. अक्षय सरोदेसाठी आपण पाहतो अनिकेत लवटे घेऊन येतात 200 रुपये नगद राशी धनराशी या ठिकाणी घेऊन आलेत. अनिकेत लवटे यांना पाहिलं इथे पहा अक्षयला शांत ठेवलंय. RK रोड लाईन्स आपण पाहतो या स्पर्धेतील पहिला खेळाडू ज्याच्या नावावरती अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आहे तो अक्षय सरोदे आपण पाहतोय. या टीमचा जयकॉन इथे मिळाले 200. अनिकेत लवटे तयार आहात का, 200 रुपये घेऊन येत आहेत. पहिला चौकार हा वाईटचा होता, मारलाय नो प्लस म्हणजे अच्छा 2 चौकार मारलेत ते 400 जमा झालेत. इथे काय होत आहे, अडवला चेंडू. 9 धावा आपण पाहतोय. या षटकातील अमजा खान बॉल झालेत 4. किशोर खरातला पाहतोय. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू अक्षय सरोदेला पाहतोय. कॅच घेण्याची संधी इथे झालंय काय पाहिलंय. तिथे गोलंदाजानं देखील सांगितलं की हा थोडासा वरती लागलाय जिथे डॉट पाहायला मिळेल. धावगती झाली 9. पहिलं षटक चालू असताना किशोर खरात यांना पाहतोय. या स्पर्धेतील सर्वाधिक उंचीचा खेळाडू किशोरला पाहतोय. यावेळेस चांगली रणनीती. या षटकातील काही शेवटचा चेंडू होता, स्वतःकडे स्ट्राईक ठेवायचं होतं, स्ट्राईक रोटेट करायचं होतं. अगदी त्याच वेळेला 1 धाव काढली. एका षटकामागे धावा आल्यात 0 गडी बाद 10. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारणारी बागेदारी रचणारे 2 खेळाडू मैदानामध्ये पाहतोय. राम असपे आणि अक्षय सरोदे 63 धावांची बागेदारी रचली होती. याच खेळाडूंच्या नावावरती पहिली विकेट 68 धावांची भागीदारी या 2 खेळाडूंच्या नावावरती आहे. या स्पर्धेमध्ये व्यक्तिगत अर्धशतक ठोकणारा पहिला खेळाडू खेळपट्टीवरती पाहतोय. तर गोलंदाज आलाय दुसरं षटक गणेश वरती केलं आक्रमण. अनिकेत लवटे घेऊन येतात आणखीन 200. हा बॉल या बॉलला पाठवलं मॅकडोनसच्या साईडला 4 धावण करता. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 14. का बॅटिंग करतोय अक्षय सरोदेला पाहतोय. इथे आणखीन एकदा उडवला, टॅप केला, एक टप्पा पडल्या आणि चेंडू केला टक्कणीची सीमा रेषा पार. चौकार. 18 झाले. 18. अगदी पहा विचार करायलाच लावलाय गोलंदाजाला कारण याच्यावरती आक्रमण आहे. गणेश धडसला पाहतोय. धडसला धाडस दाखवावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे अक्षय आता मात्र डॉट झालाय. तिसरा चेंडू त्याचा डॉट पाहायला मिळतोय. धावगती आहे 18. षटक क्रमांक 2 चालू असताना इथे गणेश धडसला पाहतोय. शरीराच्या दिशेने फेकला होता, याही चेंडूला वळण दिलं. आणखीन एक बेमिसाल कमाल धमाल. अक्षय सरोदे ऑन फायर. 22. चौथा चौकार लगवलाय. बॉल झाले त्या षटकातील 4. गणेश धडसला पाहतोय गोलंदाजीवरती. काही प्रेक्षक आपण पाहतोय
एन्जॉय करतात, मजा घेतात. यशस्वी स्पर्धा आपण पाहतोय. यश प्रीमियर लीग 2026 मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची आणि तितक्याच प्रतिष्ठेची स्पर्धा. या स्पर्धेची चर्चा होणार यात मात्र त्रिशंका नाहीये. इथे काय झालंय? अलटी पलटी उलटा पुलटा कलटी चेंडू सीमा रेषा पार. बाबा पतंजली चौकार. इथे झालं काय? आणखीन 4 धावा ऍड. 26 धावा. बॅटिंग काय करतोय? जबरदस्त आहे. अफलातून बॅटिंग. इथे आणखीन एकदा अलटी पलटी. इथे झालं काय? फलंदाज कलटी आउट झाला. फलंदाज सांघिक स्वरूपामध्ये झटका क्रमांक 1. नो बॉल वरती विकेट आणली आहे, म्हणजे किंबहुना हा बॉल काउंट केला जाईल. अंपायर 1 धाव असणार. नो बॉलची 1 बॉल काउंट. येस थँक्यू. इथे बॉल काउंट रनआउट आहे. हा षटक संपलंय. 2 षटका मागे धावा आल्यात ऑन स्क्रीन. 27 अक्षय खेळतायत. व्यक्तिगत 25. पुन्हा एकदा दुसरं अर्धशतक अक्षय सुरदच्या बॅट मधून पाहायला मिळेल काय? तो या टीमचा सरसेनापती, या टीमचा सरपंच. तो सरपंच आता मात्र या मैदानावरती काय बॅटिंग करतोय? तर गोलंदाजच्या बहुल्यावरती गोलंदाज. इथे झालं काय? उलटा मारला आणि कल्टी झाला. बॉल मैदानाच्या बाहेर गेला. मानसरोवर स्टेशनला डायरेक्ट 6 धावण करता आणि इथे असेल आउट. बॉल पट्ट्यात आला आणि या वाघानं फेकून दिलं मैदानाच्या बाहेर. 27 धावा. 27 षटक क्रमांक 3 चालू असताना अगदी याच वेळेला आपण गोलंदाज पाहिले. 3रं षटक घेऊन येत आहेत. विकास वाक्षे नयन पवारला पावर दाखवावी लागेल. प्रत्येक चौकाराकरता रोहित शिंदे यांच्याकडून प्रत्येक चौकाराकरता 200 रुपयाचा पारितोषिक आपण पाहतोय. नयनची पावर आडनाव. इथे पावर दाखवावी लागेल. इथे झालं काय? होतंय काय? इथे सुरक्षितरित्या पोहोचलाय. धावगती 1 वाढेल. धावगती झाली 28. लॉस फॉर 2 विकेट. 28 धावा. इथं बॅटर आपण पाहतो मैदानावरती अमर चोपडे. अमर चोपडेला चोपावं लागेल. चोपतील काय तो अमर चोपडे पाहायचं आहे. विकास वाक्षेला पाहतोय. इथे झालं काय? होतंय काय? बॉल आला डॉट. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन सरळ थांबला बॉल. बॉल वरती असेल 0 भोपळा. धावगती पहा आहे तिथेच. टाळ्यांचा गजर भरपूर काही सांगून जातोय. 28 ला 2 षटक क्रमांक 2 इथे पाहतोय. विकास वाक्षेला पाहतोय. अलॉंग द कारपीट 2 क्षेत्ररक्षकाच्या भांडणामध्ये मिळाला फायदा फलंदाजाला. 1 तेरी 1 तो मेरी. आणखीन 1 चौकार. 32 ला 2 षटक क्रमांक 3 चालू असताना इथे आपण पाहतोय बॉल झालेत या षटकातील. ठीक आहे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जातोय जिथे धावा झाल्यात 38 ला 36 ला 2 पाहायला मिळत आहेत. 36 धावा आपण नयन पवार आपण पाहतोय. रोहित शिंदे यांच्याकडे 200
इथे चालय काय, होत आहे काय, इथे पहा नो बॉल आहे, एक धाव ऍड होतीये, 37 धावा. इथे रोहित शिंदेला पाहतोय, नयन पवार साठी 200 रुपयाचं पारितोषिक. प्रेक्षकांना देखील विनंती आहे, तर 37 धावा झालेत. नयन पवार इथे झालं काय, आधी साथ लागला एष्ट्यांवरती, एकदा प्राप्त केली, धावा चालत एकूण 38. शेवटचं षटक स्लॉक षटक, जिथे हे फलंदाज दोन पाहतोय अमर आणि नयन पवार, गोलंदाज बॅटर आपण पाहतोय तुषार गोलंदाजला पाहतोय. इथे दोन टांगांच्या मधून चेंडू होईल फरार. ऑफ द बॅट आहे का प्रश्न विचारलाय. होय, स्पोर्ट्स स्पिरिट, बॅटचं म्हणणं स्पोर्ट्स स्पिरिट दाखवलंय, खेळामध्ये सत्यपणा दाखवला आणि दाखवलंय माझ्या बॅटला बॉल लागलाय आणि हा चेंडू होईल फरार. धावा मिळतील 4, 42 ला 2. इथे झालं काय, पुन्हा एकदा बॅट आहे का प्रश्न विचारला जाय. वा, काय स्पोर्ट्स स्पिरिट दाखवलाय, खेळ भावना, हे तर क्रिकेट आहे. जबरदस्त अफलातून शाळेत शिकवलं गेलं जातं दीपकजी, नेहमी खरे बोलावे, अरे खरं बोलतोय हा खेळाडू. वा, इथे झालं काय, होतंय काय समजच नाहीये. बॉल आला डॉट, 42 ला 2. 4 बॉल फेकले गेलेत, धाबा आल्या नाहीयेत. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज तुषार याचं. 4 बॉल या षटकातील, असं वाटलं होतं धाबांचा पाऊस पाहायला मिळेल, परंतु इथे तुषार आले आणि काय गोल, ओ हो, या वेळेस रोखू शकले नाहीयेत. बॅट मधून स्वीट अँड हँडसम आवाज झाला आणि चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर. 4, 46 ला 2. बॉल झालेत 5. काय करू, या इनिंगला बंदच करू थोडा वेळ. 46 ला 2. तर टार्गेट आहे एक आहे ना, आउट आहे म्हणजे 46 ना, तर 46 झाले. 47 धावांची गरज आहे. 46 झाले, 47 धावा. बघा मायक्रोफोन थोडा काही काळापुरता बंद होणार आहे. 46 47 47चं टार्गेट आहे. मायक्रोफोन थोडासा काळाकरता बंद होतोय.